पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की नको यावर चर्चा सुरू होती. अखेर गोव्याला स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय झाला आणि या प्रदेशाला केंद्रशासित दर्जा देण्याचा निर्णय झाला. 19 डिसेंबर 1961 ला स्वतंत्र झालेल्या प्रांताची ही जबाबदारी पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र 9 डिसेंबर 1963 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पहिली विधानसभा 10 जानेवारी 1964 ला अस्तित्वात आली आणि तिचं सभापतीपद पी शिरोडकर यांना तर उपसभापतीपद AKS उसगावकर यांना देण्यात आलं. त्यावेळी विधानसभा सदस्य संख्या 30 होती आणि यात दमण आणि दीवचा समावेश होता. त्यानंतर या पदाचा मान गोपाळ कामत, नारायण फुग्रो, फायलानो माशादो, दयानंद नार्वेकर, लुईस प्रोतो बार्बोजा, तोमाझिन कार्दोज, प्रतापसिंह राणे, विश्वास सत्तरकर यांना मिळाला. याशिवाय हंगामी काळासाठी अनेक जण सभापती झाले. राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्या अगोदर दमण, दीव आणि गोवा असा केंद्रशासित प्रदेश होता. विधानसभेसाठी राज्याचे 28 आणि दमण आणि दीव मधून प्रत्येकी एक सदस्य निवडला जाईल. पुढे 30 मे 1987 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला आणि विधानसभा सदस्य संख्या दमण आणि दीव वगळता 40 करण्यात आली. विधानसभेचं कामकाज सध्याच्या जुन्या सचिवालयातून होत असे. भव्य स्वतंत्र विधानसभा, सचिवालय आणि मंत्रालयाची नितांत आवश्यकता होती. हे ओळखून मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सध्याच्या परवरीतील भव्य परिसराची उभारणी करण्याचं ठरवलं आणि आता त्याला मूर्त स्वरूप आलंय. सध्या या वास्तूला भव्य प्रवेशद्वार असून तिथं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विधानसभेचं 40 सदस्यांची खास सोय असून सभापतींचे विशेष असे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षासाठी स्वतंत्र बैठक गॅलऱ्या आहेत, तर कामकाज पाहणाऱ्यांसाठी 5 प्रेक्षक गॅलऱ्या तर 1 पत्रकार गॅलरी आहे. याशिवाय विधानसभा कामकाज पाहण्याकरता मुख्यमंत्र्यांचे तसेच विरोधी पक्षाचे स्वतंत्र कार्यालय आहे. याशिवाय सर्वच मंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालय असून भव्य असं ग्रंथालयही आहे. याशिवाय सचिव आणि सभापतीचे कार्यालय हे या इमारतीचं मुख्य गाभा आहे. एकंदर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या या भव्य इमारतीमध्ये घेतलेले निर्णय कायदा स्वरूपात बाहेर येतात आणि त्याची अंमलबजावणी क्रमप्राप्त बनते.